डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोध नियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आज आपण म्हसोबा या दैवताविषयी माहिती पाहूया. म्हणून आजच्या आपल्या भागाचं शीर्षक आहे म्हसोबा कोण होते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात गावाच्या बांधावर, गावाच्या शिवेवर आणि शेतीच्या बांधावर म्हसोबाची स्थापना केली असते. त्या ठिकाणी मूर्ती वगैरे नसते, एक अनघड दगड असतो, उभट आणि त्रिकोणी किंवा शंकूआकार आकाराचा, आणि त्याला शेंदूरफासून म्हसोबा म्हणतात. आणि म्हसोबा हा शिवेचं रक्षण करतो, तसंच शेताचंही रक्षण करतो, अशी एक मान्यता आहे. आणि कोकणामध्ये मात्र आपण या भूतांची यादी पाहिली होती, जी भालचंद्र आकलेकरांनी दिली आहे, किंवा अँथोवेन हा फार मोठा अभ्यासक होऊन गेला. आणि फोकलोअर ऑफ कोकण, कोकणच्या लोककथा या विषयाचं त्याचं पुस्तक आहे, अतिशय प्रसिद्ध पुस्तक. म्हणून त्याचं नाव वारंवार कोकण किंवा गोवा याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात घेतलं जातं. अलीकडे विनायक खेडेकर एक मोठे अभ्यासक आहे गोव्याचे, आणि त्यांनी विशेषतः देवचार किंवा राखणदार या विषयावर बरंचसं लेखन केलंय आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारशाबद्दलही लेखन केलंय. एक तिथे प्रकाश तर माहित नाही, पण केरकर नावाचे एक आणखी तरुण अभ्यासक आहे, तर त्यांनी सुद्धा या विषयावर बरंचसं लेखन केलंय, अभ्यास केलाय. त्यांची इंग्रजी पुस्तक आहे. तर अशा तऱ्हेने गावातल्या देवता, ज्याला आपण ग्रामदेवता म्हणतो, त्या देवतांचं जे वास्तव आहे ते काय आहे याचा शोध अनेक अभ्यासकांनी आजवर घेतलेला आहे. तर या सगळ्या अभ्यासकांच्या नजरेत एक गोष्ट स्पष्ट झाली की म्हसोबा नावाचं जे दैवत आहे त्याला भूत म्हणून मान्यता आहे. आता भूत म्हटलं की भीती आली, कारण भूताच्या संकल्पनेत भीतीची भावना आहे. आपण यापूर्वी अनेकदा पाहिलं की भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते आणि अलौकिक शक्ती म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. हे खरं असलं तरी आपल्या पूर्वजांच्या बद्दलची जी आपली भावना आहे, कृतज्ञतेची भावना, त्यातून जी पूर्वज पूजा सुरू झाली, ज्याला पितरपूजा सुद्धा आपण म्हणतो, तर तीच भूतपूजा आहे. भूत म्हणजे अद्भुत असं काही नाही, भूत म्हणजे अलौकिक असं काही नाही, भूत म्हणजे भीतीदायक सुद्धा नाही. पण जेवढी दैवत भूत म्हणून किंवा मातृदेवता म्हणून पूजली गेली किंवा त्यांच्या मूर्ती घडवल्या गेल्या, त्या भीतीदायक अशा स्वरूपातल्या आहे. आणि म्हसोबा हा जो देव आहे आपल्या गावखेड्यातला, त्याच्याबद्दल अशीच भीती आहे की तो रागीट आहे, क्रोधिष्ठ आहे आणि शिवाचा क्रोधावतार आहे. मी शंकराचा क्रोधावतार, शंकराला जेव्हा क्रोध आला तेव्हा त्यांनी वीरभद्र नावाचा एक दैवत तयार केला आणि त्यांनी दक्ष यज्ञाचा विध्वंस केला, अशी कथा शिवपुराणात आली, इतर ठिकाणी येते. तर ज्याप्रमाणे वीरभद्र हा क्रोधावतार आहे किंवा भूतांचा राजा म्हणून वेताळ याकडे पाहिलं जातं, त्या वेताळासारखा तो सुद्धा क्रोधिष्ठ आहे, रागीट आहे. म्हणून त्याची आपण पूजा केली पाहिजे. पूजा नाही केली तर त्याचा कोप होतो आणि पूजा केली तर तो आपल्यावर
खुश होतो, अशा तऱ्हेच्या धारणा या म्हसोबाबद्दल आहे. ते भूत जरी असलं ते आपलं भूत आहे बा, म्हणजे आपल्या संरक्षणाकरता तयार झालेलं भूत आहे, अशा प्रकारची एक श्रद्धा आहे. आणि कोकणामध्ये तर अनेक प्रकारच्या भूतांची यादी आपण पाहिली होती की 16 प्रकारचे भूत भालचंद्र आकलेकरांच्या कोकणचा सांस्कृतिक इतिहास या ग्रंथामध्ये त्यांनी त्याची यादी दिली आहे. त्यात म्हसोबाचाही समावेश आहे. एकीकडे एक दैवत म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि दुसरीकडे भूत म्हणूनही त्याच्याकडे पाहतो. आणि त्याच्याबद्दलच्या ज्या भीतीच्या भावना आहेत, ज्या धारणा आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत? तर त्या धारणांचा परिणाम संत तुकारामांच्या एका अभंगावरही झालाय. संत तुकाराम महाराजांनी विठोबाचं महत्व सांगताना त्या काळात जी इतर दैवत होती, ती दैवत कशी वाईट आहे, ती क्षुद्र आहेत, वेताळे फेताळे वगैरे, असा उल्लेख करून त्यांनी एका ठिकाणी म्हसोबाचा महिषासूरचा उल्लेख केला. महिषासुरे, मुंजा महिषासुरे असा तो उल्लेख आहे. म्हणजे मुंजा हे भूत आहे, तसंच महिषासूर सुद्धा एक भूत आहे, अशा प्रकारचा उल्लेख संत तुकोबारायांनी आपल्या अभंगात करून हे सगळे जे आहेत हे हीन आहेत, हे सगळे हे नाकारावेत आणि विठोबाला शरण जावं. सर्वांमध्ये माझा पंढरीराव हा श्रेष्ठ आहे, अशा तऱ्हेचं एक पंढरपूरच्या विठोबाचं महत्व सांगताना तुकाराम महाराजांनी अनेक दैवतांना हीन लेखलं. त्यात गणपतीचाही समावेश आहे. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, ही जी पंक्ती आहे, हे पद आहे, हे त्याच अभंगातलं आहे. म्हणजे जास्त लक्ष त्यांनी त्या गणपतीच्या स्वरूपावर दिलं. त्याला कारण काय असेल, तर त्या काळात गणपतीची जी उपासना होत होती ती तंत्र संप्रदायाच्या नुसार होत होती. गणयाग नावाचे याग होत होते आणि तंत्र संप्रदायातल्या बहुतेक उपासना ह्या गुप्त उपासना होत्या, म्हणून त्या रात्री होत होत्या. त्या कशा होत होत्या हे कुणाला माहित नाही, त्याचे मंत्र कसे असतात तेही कुणाला माहित नाही. अशा तऱ्हेने गुप्त विधीमुळे त्यांच्याकडे साशंक नजरेने बरेच लोक पाहत होते. विशेषतः जे सुधारक विचाराचे लोक त्या काळात होते, त्यापैकी एक तुकोबाराय होते. त्यांनी बऱ्याचशा अरिष्ट प्रथा परंपरांना विरोध केलाय आणि ज्या प्रथा परंपरांमधून सर्वसामान्य माणसाचं शोषण होतं, मानसिक असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक सुद्धा असेल कदाचित, तर अशा तऱ्हेने सर्व प्रकारच्या शोषणांपासून सामान्य माणसाला दूर ठेवावं आणि त्याला फक्त भक्तीच्या भावनेकडे वळवावं, एका विठोबाच्याच भक्तीकडे वळवावं, ज्यात कोणत्याही प्रकारची भीतीची भावना नाही. विठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा, हे जे बहिणाबाईचं जे कवन आहे, त्यात तुका झाला असे कळस, असं शेवटी म्हटलेलं आहे. ही जी संत बहिणाबाई आहे, ही तुकारामांची शिष्या होती आणि तुकारामांनी एक महत्वाचं काम तिच्याकडून करून घेतलं. ते महत्वाचं काम म्हणजे अश्वघोष हा जो बौद्ध साहित्यिक होता, म्हणजे सम्राट कनिष्काचा जो प्रधान होता, इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात त्यांनी महायान पंथाची स्थापना केली. तर त्यांनी अश्वघोषाने वज्रसूची नावाचा ग्रंथ तयार केला आणि या वज्रसूची या ग्रंथामध्ये जातीभेदाचं जे भीषण रूप आहे ते व्यक्त केलं आणि त्या जातीभेदाचं भीषण रूप तयार करण्यात ज्या ब्राह्मण वर्गाचा सहभाग आहे, त्या ब्राह्मण वर्गाला त्यांनी दोष दिला, ब्राह्मणांना त्यांनी हीन लेखलं. म्हणून अश्वघोषाच्या वज्रसूचीचं भाषांतर करण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी बहिणाबाईकडे सोपवलं. कारण बहिणाबाई ह्या ब्राह्मण होत्या, पाठक त्यांचं आडनाव होतं आणि त्यातल्या त्यात त्या तंत्र संप्रदायाशी संबंधित होत्या, त्यामुळे त्यांचा अभ्यास जास्त होता. तर अशा तऱ्हेने ज्या तंत्र संप्रदायाने पुढे महायान पंथाला जन्म दिला आणि वज्रयान नावाचे पंथ तयार झाले. वज्रयान गुह्य समाज नावाचा एक तंत्र संप्रदाय शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय लोकप्रिय झाला होता आणि आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे त्या संप्रदायाचे समर्थक होते किंवा उपासक होते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे त्यांना दोषारोपणही दिलं गेलं आहे, कारण तंत्र संप्रदायाबद्दलची माहिती ही विकृत स्वरूपात लोकांपुढे आली आहे. आता तंत्र आणि पंथ म्हणजे शाक्त पंथ आणि शाक्त तंत्र पंथ हे दोन भाग आहेत. म्हणजे देवीला मांडणाऱ्या लोकांना फक्त शाक्त म्हटलं जातं, शक्तीच्या उपासकांना. पण त्यातल्या त्यात जे तंत्र संप्रदायाचे उपासक आहे, त्यांच्याकडे पाहताना शाक्त तंत्र हा शब्द वापरण्यात येतो. शैव तंत्र, शाक्त तंत्र, वैष्णव तंत्र, गाणपत्य तंत्र, सौर तंत्र म्हणजे सूर्याचे पूजक, त्याचे तंत्र संप्रदाय,
अशा तऱ्हेचे बरेचसे संप्रदाय शिवकालामध्ये वाढले होते आणि त्या तंत्र संप्रदायामुळे लोक भीतीच्या भावनेने पछाडले होते. अनेकांच्या अंगात भूताचा संचार होत होता आणि त्यामुळे भीती आणखी वाढत होती. अनेक प्रकारचे आजार वाढत होते. त्यापासून लोकांना सावध करण्याकरता संत तुकोबारायांनी ज्या ह्या तंत्र संप्रदायाच्या दैवतांचा निषेध केला, त्यात डाकिणीचा उल्लेख आहे, गणपतीचा उल्लेख आहे, महिषासुराचा उल्लेख आहे, मुंजाचा उल्लेख आहे, वेताळाचा तर आहेच आहे. सुरुवातच वेताळाच्या त्या उल्लेखाने केली आहे. म्हणून एकंदरच त्यानंतर ज्या ज्या लोकांनी वारकरी संप्रदायाचा विचार केला किंवा एकंदर समाज सुधारण्याचा विचार केला, त्या लोकांनी तंत्र संप्रदायाच्या विरोधात लिखाण केलंय. तंत्र संप्रदाय अशा तऱ्हेने बदनाम झाले असले तरी त्यांचा संबंध शेतीच्या फलनविधीशी आहे, सुफलन विधीशी, ज्याला फर्टिलिटी राईट म्हणतो आपण. म्हणजे शेती चांगली पिकावी, आपण जे बी पेरलेलं आहे ते रुजावं आणि त्याच्यासाठी योग्य तऱ्हेने पाऊस पडला पाहिजे. या सगळ्या ज्या भावना आहेत, या भावनांशी संबंधित जे विधी आहेत, त्यांना तंत्रविधी म्हणतात. कारण तंत्र शब्दाचा जो प्रचलित अर्थ आहे तो टेक्निक, म्हणजे इंग्लिश टेक्निक या शब्दासाठी तंत्र शब्द आपण वापरतो. टेक्निकल हायस्कूल म्हणजे तंत्र निकेतन, किंवा आणखी महाविद्यालय असेल पॉलिटेक्निक, तर त्याला सुद्धा तंत्र शब्द जोडला जातो. हा प्रचलित शब्द जरी असला तरी तंत्र शब्दाचा मूळ अर्थ होतो शेती. शेतीच्या सुफलीकरणासाठी केले जाणारी विधी त्यांना तंत्र म्हणतात, असं कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या दास शूद्रांची गुलामगिरी भाग 1 खंड 1 यामध्ये समजावून सांगितलं, फार विस्ताराने सांगितलंय. त्यामुळे आपण संभ्रमात राहायचं काही कारण नाही. म्हणून म्हसोबा हा अशा तऱ्हेने शेतीच्या सुफलीकरण विधीशी संबंधित एक दैवत आहे. ते पाऊस पडावा यासाठी म्हसोबाची पूजा केली जाते. शेतीत भरघोस पीक यावं यासाठी म्हसोबाची पूजा केली जाते. आणि मग आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने म्हसोबा या दैवताची उपासना केली जाते. आणि पाऊस आला नाही तर त्या उपासनेला जास्त महत्व येतं. आणि पाऊस आला तर तो म्हसोबाच्या कृपेने आला, अशा प्रकारे एक समजूत आहे की पाऊस कशामुळे आला तर म्हसोबामुळे आला. तर अशा तऱ्हेचं म्हसोबाचं एक महत्व जनमानसात आहे. लोकदैवत म्हणून त्याचं स्थान आहे. पण त्याला भूत म्हटलं आहे. तर भूताची आपण यापूर्वी व्याख्या केली, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझं, असं ज्ञानोबा रायांनी म्हटलंय. किंवा भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असं पसायदानात ते म्हणतात. या दया तिचे नाव भूताचे पालनं आणिक निर्दालन कंटकांचे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. ह्या सगळ्या संतांनी प्राणीमात्रांकडे पाहण्याचा जो एक व्यापक दृष्टिकोन आहे, दयेचा दृष्टिकोन आहे, तर त्या दृष्टिकोनाशी संबंधित हा शब्द वापरलाय. भूत म्हणजे प्राणी मात्र, म्हणजे सर्व काही. त्यात वनस्पती सृष्टी आली, पक्षी आले, प्राणी आले, माणसं आले, सर्व काही जीवसृष्टी आली. एकंदरच जीवसृष्टीबद्दल एक प्रेमाची भावना, आपुलकीची भावना निर्माण व्हावी यासाठी भूत शब्द या लोकांनी वापरला. पण आता प्रचलित शब्द आहे की मेलेल्या माणसाचं भूत होतं, त्यातल्या त्यात. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 9890955595. ज्या माणसाला पुनर्जन्म मिळाला नाही, किंवा ज्याचा अंत्यविधी नीटपणे झाला नाही. आपण मागच्या वेळेस आसरा या भागात पाहिलं होतं की आसरा हा भूत जो आहे तो आश्रय शोधतो, निवारा शोधतो, आणि त्याचा अंत्यविधी नीटपणे झाला नाही, त्यामुळे त्याचा आत्मा भटकत राहतो. त्याला आपण फुलाफळांनी वगैरे त्याची पूजा केली, त्याला नीट खायला दिलं, त्याला जे काही नैवेद्य द्यावा लागतो तो दिला, तर मात्र ते खुश होतं. अशा प्रकारची समजूत जी आहे ती मानवी मनातली एक भावना आहे की कुणाच मनावरही तशी वेळ येऊ नये. ज्याला उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, की या मृत्यूनंतर अंत्यविधी त्याचा होणार नाही किंवा झाला नाही असं असू नये. अशा कोणाला एकाकी पडू नये. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणी एकाकी पडू नये, आपण सगळे एकमेकाला घेऊन चालावं. अशा प्रकारची जी सामंजस्याची भावना जनमानसात आहे, त्या जनमानसातल्या भावनेनी आसरासारख्या भूताचा जन्म दिला. आणि त्या आसरा भूताशी संबंधित आहे म्हसोबा. कारण आसरा हे जे कोकणातलं भूत आहे ते स्त्रीभूत आहे. आणि ते 7 त्याचे प्रकार सांगितले गेले, त्याला साती आसरा म्हणतो. आणि साती आसराचं पूजन जेव्हा केलं जातं पाणवठ्यावर,
विशेषतः नदीच्या काठावर, विहिरीच्या काठावर, तलावाच्या काठावर, तेव्हा 7 खडे ठेवले जातात आणि 8वा खडा जो असतो तो म्हसोबाचा असतो. की ज्या ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचे दगड उभारले असतील गावाच्या शिवेवर किंवा शेताच्या बांधावर, त्या ठिकाणी 8वा दगड जो असतो तो म्हसोबाचा असतो. आणि म्हसोबाचं हे जे स्थान आहे ते महत्वाचं यासाठी आहे की तो क्षेत्रपाळ दैवत आहे. क्षेत्रपाळ म्हणजे शेतीचं रक्षण करणारा, गावाच्या शिवेचं रक्षण करणारा, अर्थातच गावातल्या लोकांच्या संपत्तीचंही रक्षण करणारा, त्यांच्या जीवांचंही रक्षण करणारा, असे जीवरक्षक जे लोक आहेत. असं कुंभमेळा किंवा इतर ज्या गर्दी जमते नदीवर, तेव्हा तिथे जीवरक्षक नेमले जातात. आणि मग जे लोक ज्यांना पोहतायत ते जर पाण्यात वाहताना दिसले तर त्यांना वाचवतात. हे जे जीवरक्षक आहेत तसा हा म्हसोबा सुद्धा जीवरक्षक आहे. तो शेताचा रक्षण करता असल्यामुळे त्याला क्षेत्ररक्षक म्हणतात किंवा क्षेत्रपाळ हा शब्द त्यासाठी वापरला जातो. यापूर्वी आपण रवळनाथाची चर्चा केली होती आणि देवचाराची चर्चा केली होती. देवचार आणि रवळनाथ हे क्षेत्रपाळ आहे आणि त्यांच्याकरता अगदी सपखल असा शब्द गोवेकरांनी वापरलाय, तो म्हणजे राखणदार. तशा तऱ्हेने ज्या ज्या लोकांनी गावाचं रक्षण केलं, गावकऱ्यांचं रक्षण केलं, गावकऱ्यांच्या संपत्तीचं रक्षण केलं, शेतीचं रक्षण केलं, त्याच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याकरता आपल्या पूर्वजांपैकी कोणीतरी अशा तऱ्हेने प्राण दिला असेल, त्याचा प्राण गेला असेल गावाचं रक्षण करताना, त्याची शिळा उभारण्याची पद्धत आहे. त्याला वीरगळ म्हणतात. वीरगळ, वीरक्कल हा शब्द आहे आणि तो कानडी शब्द आहे. कल म्हणजे शिळा, वीरांची शिळा. तसे गोपालक वीरगळ आहेत. तसे गावकऱ्यांच्या रक्षणाकरता, राज्याच्या रक्षणाकरता जे मरण पावले त्यांच्याकरता निर्माण झालेली वीरगळ आहे. अशा वीरगळातून क्षेत्रफळाची उपासना सुरू झाली. म्हसोबा कदाचित त्यापैकी एक वीरगळ असला पाहिजे. त्याची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तर त्याची पूजा व्हावी, त्याची भीती वाटावी म्हणून तो रागीट आहे असं म्हटलं गेलं. आणि त्याचं जे पूजास्थान जे उभारलं जातं ते झाडाझुडपात असतं, स्मशानाजवळ असतं, डोंगर कपारी किंवा गावाच्या बाहेर असतं. त्याला अशा तऱ्हेने लोकवस्तीपासून दूर ठेवण्यामागे लोकवस्तीचं रक्षण करणे ही त्याची जबाबदारी आहे, हे भान गावकऱ्यांच्या मनात असलं पाहिजे. पण त्याला भूत म्हटलं आहे. म्हणजे भूत म्हटलं की आपल्याला वाटतं की हे काहीतरी अलौकिक आहे किंवा नकारात्मक आहे. भूत हा नकारात्मक शब्द या ठिकाणी वापरला गेला आहे. पण गावकरी जेव्हा त्याच्याबद्दल बोलतात ते आपल्या लोकांचं भूत आहे असं म्हणतात. आणि त्या म्हसोबाचे काही प्रकार आहेत. काळा म्हसोबा, बंडा म्हसोबा, पोपट म्हसोबा असे काही प्रकार काही ठिकाणी सांगितले जातात. आणि म्हैस किंवा बैलाच्या रूपात त्याला पाहिलं जातं. जसं आपल्याकडे कुत्र्याबद्दलची एक आदराची भावना आहे. कुत्रा म्हणजे खंडोबा, त्याला लाथ मारू नये, त्याला त्रास देऊ नये. आणि त्याच्याबद्दल आणखी एक सहानुभूतीची भावना आहे की गाय किंवा इतर जे प्राणी आहेत जे गवतासारखं सारखे किंवा इतर वनस्पती सारखे पदार्थ खातात, त्यांच्याकडे ते साठवून ठेवण्याची व्यवस्था त्यांच्या शरीरात असते. पण कुत्र्याकडे नसते, म्हणून त्याला बिना झोळीचा भिकारी म्हणतात. ही जी भावना आहे प्राणी मात्राबद्दलची, त्याला मग खंडोबाची जोड दिली गेली. तर तशाच तऱ्हेने म्हसोबाला बैल किंवा म्हैस या रूपात पाहिलं जातं. हे एक लोकभावना आहे, जनमानसात रुजलेली आहे. तर त्याच्या काही उपासनांच्या परंपरा आहेत. या उपासनाच्या परंपरामध्ये श्रावण महिन्याचं फार महत्वाचं स्थान आहे. आता लवकरच आषाढ महिना सुरू होईल आणि आषाढानंतर श्रावण येईल आणि पावसाळा सुरू झालेला आहे. हे थोडंसं आधी सुरू झालेलं आहे. तर या पावसाळ्यात सुद्धा म्हसोबाची पूजा केली जाते आणि पूजा करताना त्याला बकऱ्याचा बळी दिला जातो. पावसाचं आगमन उशिरा झालं तर त्याची पूजा आवर्जून केली जाते आणि म्हसोबाला नवस केलं आणि पावसाचे आगमन झाले अशी म्हण प्रचलित झाली. आता त्याच्या पूजेच्या विधीबद्दल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार शेताच्या बांधावर किंवा कोपऱ्यावर म्हसोबाची मूर्ती म्हणून साधा एक दगड ठेवून त्याची भूत म्हणून पूजा केली जाते. त्या ठिकाणी झेंडे, लाल, नारंगी, पिवळे या रंगाचे झेंडे, माठ, सोंड असलेली शिळा किंवा लाल कापड गुंडाळलेले दगड ठेवले असतात. शेताच्या बांधावर किंवा गावाच्या शिवेवर त्याची स्थापना करण्यामागे एक संरक्षक शक्ती आहे अशी एक धारणा आहे. तर भूत म्हणून त्याची पूजा केली जात असली तरी शिवाचा किंवा वीरभद्राचा अवतार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपण यापूर्वी साती आसराची माहिती पाहताना एक गोष्ट आपण त्याकडे गोष्टीकडे लक्ष दिलं होतं की साती आसराच्या शेवटी 8वं जे दैवत असतं ते बरेचदा वीरभद्र असतं. काही ठिकाणी कार्तिकी असतं तर काही ठिकाणी गणपती असतं. विशेषतः बौद्ध लेण्यांमध्ये
औरंगाबाद, आता ज्याला संभाजीनगर आपण म्हणतो, त्या संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे काही लेणी समूह आहे. त्यातल्या एका लेणी समूहामध्ये गणपती लेणं आहे. आणि त्या गणपती लेण्यामध्ये डाव्या बाजूला आपण जातो तेव्हा डाव्या बाजूला साती आसरा किंवा सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत. उजव्या बाजूला बुद्धाची मूर्ती आहे. आणि मग बेबिका मकबराच्या मागे सुद्धा एक लेणी समूह आहे. त्यामध्ये स्वतंत्र भिंतीवर सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत आणि शेवटी गणपतीचं शिल्प त्या ठिकाणी रेखाटलंय. म्हणजे गणपती अशा तरी सप्तमातृकांसोबत दाखवला जातो. काही ठिकाणी कार्तिकेय दाखवला जातो, तर काही ठिकाणी वीरभद्र दाखवला जातो. आणि आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये जे 7 खडे म्हणून साती आसराची स्थापना करतात, ते 8वा खडा म्हसोबाचा असतो. म्हणजे म्हसोबाचं जे नातं आहे ते कार्तिकेयशी आहे, गणपतीशी आहे आणि वीरभद्राशी आहे. हे तीनही क्षेत्रफळ अशा तऱ्हेने जनमानसात आदराचं स्थान मांडून बसले. आता गणपतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला आता काही भीतीचा नाही आहे. कार्तिकेयाकडे सुद्धा पाहण्याचा भीतीचा दृष्टिकोन नाही आहे. पण कार्तिकेयाचं पूजन विशिष्ट ठिकाणीच करावं, कार्तिक महिन्यात करावं, इतर ठिकाणी करू नये, इतर महिन्यात करू नये किंवा स्त्रियांनी करू नये, अशा प्रकारच्या एक निषेधात्मक आज्ञा त्या लोक परंपरेतून आल्या आहेत. पण वीरभद्राचं स्वतंत्र असं स्थान नाही आहे, पण त्याच्या जागेवर वेताळ आलाय. बरेचदा वेताळाचं रूप म्हणून सुद्धा म्हसोबाकडे पाहिलं जातं. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. म्हसोबाकडे पाहिलं जातं. जसा वीरभद्र हा क्रोधावतार आहे शिवाचा, तसा म्हसोबा सुद्धा शिवाचा क्रोधावतार आहे. म्हसोबाला क्षुद्र गणलं गेलंय, क्षुद्र दैवत. म्हणजे आपण भारतीय संस्कृती कोशामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशींनी त्यांचा जो उल्लेख केलाय त्यात त्याला क्षुद्र दैवत म्हटलंय. तर त्याला का म्हटलंय, तर ते दैवत क्षुद्र का ठरलं? कारण त्याचे जे उपासक आहेत ते क्षुद्र किंवा शूद्र गणल्या गेलेल्या जातीमधले आहेत. हे एक वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यात महार आहेत, वडार आहेत, धनगर आहेत, कुळी आहेत, माळी आहेत आणि गवळी आहेत. तर हे सगळे कारागीर वर्ग किंवा गोपालक वर्ग, अशा वर्गातल्या लोकांना शूद्र जातीमध्ये भारतीय जे वैदिक आहेत त्या प्रामुख्याने वैदिकांच्या मनुस्मृतीमध्ये किंवा ऋग्वेदाच्या शेवटल्या त्यांच्या मंडलामध्ये जो उल्लेख येतो पुरुष सूक्तामध्ये, चौथ्या वर्णाचा शूद्र, आणि मनुस्मृतीने त्याला आणखी स्पष्ट केलं. तर त्या शूद्र वर्णामध्ये ज्या ज्या कारागीर आणि गावात गावखेड्यात जे बलुतेदार आहे, अलुतेदार आहे, अशा वर्गातल्या लोकांना ही लेखलं गेलं आहे. म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांना ही लेखलं गेलं आहे. तर त्यामुळे त्याच्या दैवताला सुद्धा ही लेख. एखादं दैवत हीन केव्हा ठरतं? जेव्हा त्या दैवताचा उपासक वर्ग हीन ठरला जातो तेव्हा. आणि त्या उपासक वर्गाचं उन्नयन झालं तर दैवताचे उन्नयन होतं. म्हणजे तो उपासक वर्ग सत्तारूढ झाला, पैशाने समृद्ध झाला, किंवा त्याची प्रतिष्ठा वाढली समाजात, तर त्याच्या दैवताची प्रतिष्ठा वाढते. हे एक वास्तव आहे. म्हणजे एखाद्या दैवताचं उन्नयन किंवा अधःपतन या दोन्ही गोष्टी त्याच्या उपासकांचं समाजातलं जे स्थान आहे त्यावरून ठरत असतं. हे एक सांस्कृतिक वास्तव आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याला विध्वंसक शक्ती म्हणून म्हसोबाकडे पाहायला गेलं असलं तरी, भूत असला तरी आपले रक्षण करणारा म्हसोबा ही आपुलकीची भावना ही सुद्धा जनमानसामध्ये आहे. पाऊस भरपूर पडू दे व शेती भरघोस पिकू दे, अशा प्रकारची प्रार्थना त्याला केली जाते. आणि त्याच्या पूजेसाठी काळा तांबडा झेंडा, नारळ, हार, उडदाची डाळ, कांदा, लसूण, सर्वसामान्य माणसाला हे आवडतात हे पदार्थ, बोकड किंवा त्याच्या ठिकाणी दुसरं प्रतिकात्मक काही इतर वस्तूचाही तिथे बळी दिला जातो. त्याला दारू किंवा ताडी दिली जाते. ज्या ठिकाणी दारू उपलब्ध आहे त्या ठिकाणी दारू दिली जाते, आणि ज्या ठिकाणी ताडी उपलब्ध आहे तिथे ताडी दिली जाते. आपण देवचाराच्या संदर्भात पाहिलं होतं की देवचाराच्या ज्या ज्या ठिकाणी मूर्ती आहेत किंवा ज्या ज्या पिंपळाच्या ठिकाणी त्याची पायथ्याशी मूर्ती, मुळाशी मूर्ती ठेवण्यात येते, तिथे दारूचा ग्लास सुद्धा असतो. राखणदाराला सुद्धा दारू दिली जाते, वेताळाला सुद्धा दारू दिली जाते. अशा तऱ्हेने जनमानसाला जे आवडतं, आपल्याला जे आवडतं ते आपल्या दैवताला देतो. आपल्याला खात्री असते की दैवत काही त्यातलं खात नाही किंवा पित नाही. बोकड का देतात? ना बोकड आपल्याला आवडतो म्हणून. अजापुत्रम बलिम दद्या देव दुर्बल घातका, अशा प्रकारची एक म्हण संस्कृतमध्ये आहे. त्यात त्यांनी म्हटलं व्याघ्रम नैव
गजम नैव व्याघ्रम नैव व्याघ्रम नैवच नैवच, म्हणजे अश्व नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच, म्हणजे वाघही नाही, अश्व घोडा नाही, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही, फक्त मारला जातो तो बकरा, कारण तो साधारण आहे. अजापुत्रम बलिम दद्यात, देव दुर्लभ घातका, दुर्बल घातका, म्हणजे देव दुर्बलांचा घातकी आहे. म्हणजे देव काही वाघाला मारा म्हणत नाही, किंवा हत्तीला मारा म्हणत नाही, किंवा किंवा घोड्याला मारा म्हणत नाही. पण बकऱ्याला मारा देव कुठे म्हणतो? आपल्याच मनात असते बकरा खायचा असतो, निमित्त फक्त देवांचं असते. अशा तऱ्हेने बकऱ्याचा ज्या ज्या ठिकाणी बळी दिला जातो त्या त्या ठिकाणी ते लोकांचं महत्वाचं खाद्य असतं. मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, सण उत्सव साजरे करतात. त्यामुळे त्यांना सगळ्यांना पुरेल एवढा बोकड त्या ठिकाणी आणला जातो. म्हणजे ही एक सोय आहे, हा एक व्यवहार आहे. तर तिथे बळी अर्पण केल्यावर ढोल ताशाच्या गजरात म्हसोबा जागा हो, अशी प्रार्थना काही ठिकाणी केली जाते. त्याला नवस सांगितलं जातं, आणि समजा नवस पूर्ण झाला, म्हणजे त्याची इच्छा पूर्ण झाली, की नवस फेडण्याकरता लोक पुन्हा एकत्र येतात, पुन्हा त्याचं दर्शन घेतात, पूजा करतात, आणि इतर जे आपण वस्तू सांगितल्या, ज्या प्राणी सांगितले त्याला अर्पण करतात. त्यावरून दैवत म्हणून त्याचं स्थान समाजात स्थिरावलंय, जनमानसात स्थिरावलंय, हे यातून स्पष्ट होतं. आता दैवत म्हणून जे बसोबाचं स्थान आहे त्याबद्दल भारतीय संस्कृती कोशाच्या 7व्या खंडामध्ये पृष्ठ 558 वर पंडित महादेव शास्त्री जोशींनी एक क्षुद्र देवता म्हणून त्याचा उल्लेख केलाय. त्याची गणना काही लोक ग्रामदैवताची करतात असं ते म्हणतात. आणखी एक महत्वाची गोष्ट महादेव शास्त्री जोशींनी सांगितली आहे, की हा शब्द म्हणजे महिषासुराचा अपभ्रंश असावा. महिषासूर जो आपल्याला महाभारतात किंवा इतर ठिकाणी आढळतो, ज्याची कथा आढळते, तर त्याचं जे ग्रामदैवताचं रूपांतर जे आहे ते म्हसोबात झालं. म्हणजे म्हसोबा आणि महिषासूर यांच्या साधर्म्य आहे असं या ठिकाणी पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात. आणि आपण यापूर्वी पाहिलं की संत तुकारामांनी महिषासूर म्हणूनच त्याचा उल्लेख केला आहे. तर ते असं म्हणतात त्याची मूर्ती असत नाही. एखादा गोल किंवा उभट दगड घेऊन त्याला शेंदूर फासून तो एखाद्या ठिकाणी बसवला की तो बसोबा होतो. म्हणजे बसोबा हा अशा तऱ्हेने कोणीही कुठेही स्थापन करू शकतात, आणि त्याच्या मूर्ती करण्याची प्रथा परंपरा नाहीये. पण आता अलीकडे काही म्हसोबाची मंदिरं जिथे उभारली गेली आहेत त्या ठिकाणी त्या म्हसोबाच्या दगडावर मुखवटे लावले आहेत, आणि ते काही ठिकाणी बैलासारखे दिसतात, काही ठिकाणी रेड्यासारखे. म्हसोबा म्हणजे म्हशीचा पुल्लिंगी म्हणजे नवरा म्हणता येईल, तर त्याला रेडा म्हणतात. हा, तर अशा तऱ्हेने गावाच्या शिवर आणि बांधावर त्याचं ठाणं असतं. गावात रोगराई उत्पन्न झाली तर त्याला पुन्हा कोंबडी, बकरी, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करतात, म्हणजे ठरलेलं आहे. तर कोशकार असं म्हणतात, म्हणजे विशेषतः भारतीय संस्थे कोशकार महाराष्ट्राच्या काही भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी त्याची स्थापना करतात. म्हणजे तेली लोक सुद्धा तेलाचा घाणा सुरू करायचा असेल तर आधी तिथे म्हसोबाची स्थापना करतात. बऱ्याच गावामध्ये मंदिराच्या पुढे म्हसोबा असतो, किंवा एखाद्या वाड्यात सुद्धा म्हसोबा असतो. त्यामुळे खूप तेल निघतं अशी एक समजूत आहे. म्हसोबाला भूतांचा अधिपती मानतात. त्याचं सामर्थ्य वेताळा इतकं असतं, वेताळाचा सारखाच त्याचा सन्मान होतो. आपण वेताळावर जेव्हा स्वतंत्रपणे एक भाग पाहू तेव्हा वेताळाचं काय महत्व जनमानसात आहे, गावखेड्यात आहे, लोक परंपरेत आहे, ते आपल्याला कळेल. तर अनेक ठिकाणी म्हसोबाच्या यात्राही भरतात. काही ठिकाण अशी आहे जिथे म्हसोबाच्या यात्रा भरतात. एक ठिकाण आहे त्यातल्या त्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात म्हसे नावाच्या गावी पौष पौर्णिमे त्याची मोठी यात्रा भरते. आता या गावाचं नाव म्हसे आहे. आणि एक वारली लोकांमध्ये तिथे वारली जमात आहे, आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात आणि मुरबाड तालुक्याच्या आसपास आहे. तर तिथे तो जिवा सोम्या मसे नावाचा एक मोठा कलावंत होता, आणि त्यांनी जी चित्र काढली ती जगभर पसरली, आणि मग सरकारने त्याला पद्मश्री वगैरे पुरस्कार दिला. त्याचं नाव म्हसेच आहे, म्हणजे म्हसोबाशी संबंधित आहे. तर त्या त्या गावाचंही नाव म्हसोबाहून पडलं असावं असं म्हणतात. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये म्हसोबा हा अतिशय सन्माननीय असा देव किंवा दैवत होतं, आणि आता गावखेड्यापर्यंतच फक्त ते सीमित झालं. आता ज्या तऱ्हेने आपल्या महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात म्हसे नावाचं गाव आहे, त्याचप्रमाणे कर्नाटकात म्हैसूर नावाचं गाव आहे. आता कर्नाटक हे नाव पडण्यापूर्वी त्या राज्याचं नावच म्हैसूर होतं, आणि म्हैसूर त्याची राजधानी होती. तर हे जे म्हैसूर आहे हा शब्द कसा आला?
त्याबद्दल आपले पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात की हे म्हैसूर हे गाव आहे म्हसोबाच्या किंवा महिषासुराच्या उपासकांचं गाव असलं पाहिजे, कारण त्याचा उल्लेख सम्राट अशोकाच्या शिलालेखात आढळतो आणि महाभारतात त्याला महिष्पती या नावाने ज्या नगराचा उल्लेख होतो ते नगर म्हणजे म्हैसूरच होय, असा काही विद्वानांचा तर्क आहे, असे पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात. त्यांनी आणखी गोष्ट स्पष्ट केली. म्हैस म्हणजे महेश. आता महेश हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हैस हा स्त्रीलिंगी आहे. पण महिष शब्दापासूनच महिष शब्द तयार झाला लोकभाषेत. आणि महिषी म्हणजे म्हैस ही स्त्रीलिंगी. तर म्हैस आणि ऊर. ऊर म्हणजे गाव. आता ऊर हा जो शब्द आहे, आपल्याकडे इराकमध्ये जे बॅबिलोनिया किंवा असिरिया किंवा मेसोपोटेमियन संस्कृती ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी उरुक नावाचं शहर आहे. उरग हा जो शब्द आहे तो नाग या अर्थाचा आहे आणि त्या ठिकाणी नागांची पूजा होत असावी. उरुक नावाचं गाव आहे, हे इनान्ना किंवा इस्तार या मातृदेवतेचं तीर्थस्थान आहे. तर तिथून हा शब्द आपल्या दक्षिण भारतातल्या संस्कृतीमध्ये आला असावा, असा काही अभ्यासकांचा शब्द आहे, तर्क आहे. कारण बऱ्याच गावामध्ये जसं नागपूर आहे, बेंगलुरू, मैसुरू, तर अशा तऱ्हेची जी उरू नाव आहे किंवा उर नाव आहे, तर ती नावं इराकमधून आली असावीत, असा एक अभ्यासकांचा तर्क आहे. तर हा जो म्हैसूर शब्द आहे तो अशा तऱ्हेने महिष आणि ऊर या दोन शब्दापासून बनला आहे, असं महादेव शास्त्री जोशी म्हणतात. इसवी सनाच्या 11व्या-12व्या शतकात या गावाला महिष नाडू. आता नाडू म्हणजे गाव. नाडू हा जो शब्द आहे, जसं तमिळनाडू. आता तमिळनाडू हे सुद्धा नाव साधारणतः 50 वर्षांपूर्वी, 50 वर्षांच्या थोडं 48 47 48 वर्षापूर्वी समजा, त्या गावाचं नाव 50 वर्षाच्या पूर्वी, मला 60 वर्ष होती साधारणतः. तर त्या काळात 60 किंवा 55 वर्षापूर्वी मद्रास नाव होतं तमिळनाडूचं. मग त्याचं नाव बदलवण्यात आलं आणि तमिळनाडू असं ठेवण्यात आलं. म्हणजे तमिळांचं गाव. पण ते मुळात मद्र देशातले लोक. मद्र त्या गावात, त्या देशाचं, त्या राज्याचं जुनं नाव. तर तसाच प्रकार या महिष्मती नगरीच्या बद्दल झाला आणि म्हैसूर या राज्याचं नाव नंतर कर्नाटक झालं, कारण कन्नड लोक राहतात म्हणून कर्नाटक. तर अशा तऱ्हेने म्हैसूर या गावाबद्दल म्हटलं आहे पंडित महादेव शास्त्री जोशींनी. त्याला महिष नाडू म्हणजे महिष देश असं म्हणत असत. शंभा जोशी नावाचे एक फार मोठे विद्वान दुरुस्त होऊन गेले. त्यांनी मराठी संस्कृती काही समस्या या ग्रंथामध्ये या महिषासुराबद्दल माहिती दिलेली आहे. त्या माहितीचा संदर्भ या ठिकाणी महादेव शास्त्री जोशींनी घेतला. तर ते असं म्हणतात की कोण्यातरी प्राचीन काळी इथे महिष नावाचे जन राहत होते. जन म्हणजे लोक. नीलगिरीवरचे तोड तोड किंवा तोडा या नावाची लोक त्या परिसरात आहे. केरळपर्यंत ते आहेत. तर तेच म्हणजे महिष लोक होत असं चंबा जोशी म्हणतात. या सगळ्या प्रदेशावर त्यांचं स्वामित्व असल्यामुळे त्यांना महिषऊर म्हणजे महिष लोकांचं गाव, त्यांचं नगर असं म्हटलं गेलं असावं. या आहेच असं ठामपणे शंभा जोशींनी म्हटलंय. जसं यादव हे गोपालक होते म्हणजे गायीचं पालन करणारे होते, तसे हे जे लोक आहेत तोड किंवा तोडा नावाचे, हे लोक महिष पालक होते. ते म्हशी पाळत असत आणि आपल्या शेतीसाठी ते बैलाच्या ऐवजी रेडा वापरत असत. अगदी तमिळनाडूला लागूनच काही अंतरावर 32-33 किलोमीटर अंतरावर समुद्री अंतर जे आहे ते श्रीलंका नावाचा आता स्वतंत्र देश आहे, ज्याला सिंहलदीपुरी म्हणायचे. त्या ठिकाणी जाफना किंवा जो पूर्ण परिसर तमिळ बहुल प्रदेश आहे, त्या ठिकाणी रेडा हा शेतीसाठी वापरला जात होता. याचा अर्थ रेड्याचं महत्व त्या ठिकाणी फार जास्त होतं. पण महिषासूर, म्हैसूर आणि पुढे मग जाफनापर्यंत अशा तऱ्हेने रेड्याचा इतिहास आपल्याला सापडतो. तर यादवांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि त्यांना जिंकलं. आता यादव हे गोपालक असल्यामुळे मग गायीचं महत्व वाढलं आणि विशेषतः या कार्यात म्हणजे यादवांना महिष लोकांच्या विरोधात लढाईमध्ये किंवा जे काही त्यांचं आपसात भांडण झालं असेल, संघर्ष झाला असेल, त्या संघर्षात जगदंबेनी साथ दिली अशी समजूत आहे. म्हणून जगदंबेला महिषासूर मर्दिनी म्हणतात. तुळजापूरची तुळजाभवानी जी आहे ती मूर्ती ही महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. पूर्ण भारतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी महिषासूर मर्दिनीच्या मूर्ती आढळतात. महिषासूर मर्दिनीचं स्वतंत्र असं काही
महात्म्य सांगणारे ग्रंथ वगैरे नाही आहेत. पण दुर्गेचं ते रूप म्हणून मानलं जातं. दुर्गा म्हणजे किल्ल्यावर राहणारी, म्हणजे लढाऊ लोकांची ही देवता दुर्गा खरं म्हटलं म्हणजे. आणि मग जे लढाऊ लोक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या लोकांनी आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून महिषासूर मर्दिनीची स्थापना केली. तुळजापूर पासून काही अंतरावर विशेषतः कर्नाटकामध्ये किंवा मग पुढे तामिळनाडूमध्ये सुद्धा तुळुनाडू तुळुनाडू नावाचं बघा, तुळुनाडू, हे तुळुनाडू नावाचे लोक, तुळू नावाच्या लोकांचं गाव, तुळुनाडू म्हणजे तुळू नावाच्या लोकांचं गाव किंवा प्रदेश. तर त्यांच्या भाषेला तुळू म्हणतात किंवा त्यांचा उल्लेख तुळव असा होतो किंवा तुळू असा, तुळुव असाही होतो. माझा एक तर्क आहे, काही दिवसापूर्वी मी 2010 मध्ये म्हणजे 15 वर्षापूर्वी तुळजाभवानी मंदिराच्या वतीने एक चर्चासत्र ठेवलं होतं मातृदेवतांच्या अभ्यासकांचं, प्रामुख्याने तुळजाभवानी या मातृदेवतेवर चर्चासत्र होतं. त्यात मी एक शोध निबंध सादर केला होता आणि त्यात असा एक तर्क मी व्यक्त केला होता की तुळुनाडू नावाच्या लोकांचं हे दैवत आहे. तुळजापूर हे जे नाव पडलं, तुळजा भवानी, भवानी हा जो शब्द आहे तो पार्वती या अर्थाचा आहे. भव म्हणजे शिव आणि शिवाची ती भवानी, स्त्री पत्नी या अर्थाचा शब्द आहे. तुळजा म्हणजे तुळू लोकांनी जन्माला घातलेली, की तुळू लोकांना जिने जन्माला घातलं अशा तऱ्हेचं हे मातृदेवता या ठिकाणी जी स्थापन केली. आजही कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला लोक येतात. त्यावरून तो ती तुळू लोकांची देवता असावी असा मी अंदाज व्यक्त केला होता. कारण तिचं रूप हे महिषासूर मर्दिनीचं आहे. आणि कर्नाटकाचं जुनं नाव म्हैसूर होतं, म्हैसूर राज्य होतं, हे आपण यापूर्वी पाहिलं. तर अशा तऱ्हेने महिषी किंवा म्हैस किंवा रेडा यांचं महत्व असलेला हा जो प्रदेश आहे. तर पुढे शंभा जोशीने एक महत्वाची गोष्ट सांगितली. या संघर्षात गायीचं महत्व वाढलं आणि म्हशीचं महत्व कमी झालं. आजही गायीचं दूध हे पवित्र असतं, सात्विक असतं वगैरे वगैरे जाहिरात केली जाते. तिचं दूध तर आणखी सात्विक असतं. पण म्हशीच्या दुधाबद्दल किंवा तुपाबद्दल काही चांगलं कोणी म्हणत नाही. म्हणजे आपल्या भारतातला हा संघर्ष गाय विरुद्ध म्हैस असा आहे. गोपालक विरुद्ध म्हैस पालक किंवा महिषजन असा संघर्ष आहे, दिसून पडतं. आणि त्यामुळे म्हसोबा जो आहे तो त्या लोकांचं दैवत आहे. त्या लोकांना ही लेखलं गेलं, त्यांना ढकललं गेलं, दक्षिणेकडे ढकललं गेलं, उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आले. आणि दक्षिणेकडल्या जो पाण्याचा काठ आहे केरळपर्यंतचा भाग, कोकण किंवा कोकणाला लागून कर्नाटक, कर्नाटकाला लागून मग पुढे केरळचा जो भाग आहे त्याला पाताळ म्हणतात. म्हणजे अशा तऱ्हेने बळीराजाला पाताळात ढकललं गेलं. ही जी कथा तयार झाली किंवा ही जी मिथ तयार झालं, त्यामागे बळीराजाला मांडणारा जो वर्ग होता तो दक्षिणेकडे सरकला गेला. म्हणून त्याचं जे दैवत आहे ते सुद्धा शुद्ध ठरलं गेलं, लोकांनाही शुद्ध ठरवलं गेलं आणि त्याचं दैवत एक शुद्ध ठरवलं गेलं. त्यामुळे म्हसोबाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन नकारात्मक असा तयार झाला. त्याला क्षुद्र दैवत म्हणून कोशकारांनी त्याचा उल्लेख केलाय. संत तुकोबारायांनी सुद्धा त्याला ही लेखलाय. आणि भूत म्हणून आजही त्याची संभावना केली जाते. पूजा तर केली जाते पण भूत म्हणून त्याला हीन लेखलं जातं. अशा तऱ्हेच्या परस्पर विरोधी भावना मसोबा या दैवताबद्दल प्रचलित आहे. पण या मैसूरला आपण जर गेलो तर त्या ठिकाणी चामुंडेश्वरी देवीचं एक ठिकाण आहे. पार्वतीचं जगदंबेचं ठिकाण मानलं जातं. त्या मंदिराच्या बाहेर महिषासुराचा मोठा पुतळा आहे आणि साधारणतः हा पुतळा 150 फुटाचा आहे. 150 फूट जरी नसला तर 100 एक फुटाच्या आसपास तो आहे. तर अशा तऱ्हेने त्याच्या हातात नाग आहे, नागावर त्यांनी वर्चस्व गाजवलं हे दाखवणारा हा महिषासुराचा पुतळा आजही म्हैसूर या ठिकाणी आहे. तर त्याचं स्थान आहे, तिथल्या लोकांना त्याचं महत्व आहे. पण आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांचा हा मात्र नकारात्मक आहे. उत्तर भारतामध्ये महिषासुराची पूजा करणारा एक वर्ग आहे. ते स्वतःला असुर म्हणवतात. आणि जेव्हा महिषासुरमर्दिनी हे दुर्गेचं रूप जेव्हा नवरात्र उत्सवात दाखवलं जातं, महिषासुराला तुडवलं जातं. म्हणजे जी महिषासुरमर्दिनी किंवा दुर्गा ही सिंहावर बसली आहे आणि सिंह त्या महिषासुराला चावतो आहे. आणि त्या महिषासुरमर्दीला 8 हात आहेत, त्या 8ही हातात भरपूर शस्त्र आहेत. म्हणजे ती शस्त्राने तर त्याला मारतेच आहे, त्याचं मुंडकं धडा वगैरे त्यांनी केलंच आहे. पण सिंह सुद्धा तिला मारतोय. अशा तऱ्हेचं महिषासुरमर्दीचं शिल्प तयार करून महिष लोकांबद्दल तिरस्काराची भावना तयार करण्याचं काम नवरात्र हा उत्सव करतो. आता हा जो उत्सव आहे मुळात सुरू झाला तो बंगालमध्ये, मुळात बंगालमध्ये सुरू झाला.
बंगालमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला खुश करण्याकरता तत्कालीन लोकांनी मंडपामध्ये दुर्गेला आणलं आणि काली मातेच्या ऐवजी तिला महिषासुरमर्दिनीचं रूप दिलं. बंगालमध्ये काली मातेचं महत्व आहे, दुर्गेचं महत्व तेवढं नाही आहे. पण त्या उत्सवानंतर मात्र दुर्गेचं महत्व वाढलं. मग दक्षिण भारतात नवरात्र उत्सव साजरा झाला. त्याच्यानंतर मग आपल्या गुजरातमध्ये झाला आणि महाराष्ट्रात सुद्धा झाला. अशा तऱ्हेने हा जो उत्सव आहे, दोन परस्पर विरोधी संस्कृतीच्या संघर्षातून निर्माण झालेला उत्सव आहे. महिष जनांना हे लेखनाकरता म्हणून उत्तर भारतातले असुर नावाचे लोक आहेत ते नेहमी या उत्सवाचा विरोध करत असतात आणि महिषासुरमर्दिनी या दैवताचा विरोध करतात. पण हा विरोध करताना बरेचदा दुर्गेबद्दल ते अपशब्द वापरतात. त्यामुळे बरेचदा लोकसभेतही वाद झालेले आहे, भारतभर वाद झाले, सगळे उद्ध्वस्त झाले होते. तेव्हा तिथल्या स्थानिक राजाला किंवा एका नेत्याला त्यांनी सांगितलं की बा आम्हाला अशा तऱ्हेने आभार मानायचे देवाचे. आता त्याला देवाच्या मंदिरात म्हणजे कालिकेच्या मंदिरात प्रवेश देणं हे काही त्यांना योग्य वाटलं नाही. म्हणून त्या लोकांनी काय केलं की चौकातच एक मंडप निर्माण केला. तिथे काली मातेची स्थापना केली. खरं म्हटलं म्हणजे काली मातेची स्थापना त्यांनी केली आणि मग तिथून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. हे मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. आणि मग तिथून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. हे नवरात्र उत्सवाचा जो प्रारंभ मानला जातो तो त्या ठिकाणी कलकत्त्याच्या या घटनेतून मानला जातो. आपण नवरात्र या भागावर जेव्हा माहिती पाहू तेव्हा त्याचा विस्तार करता येईल. या ठिकाणी एवढंच सांगणं आवश्यक आहे की नवरात्र हा तर होत होता बऱ्याच ठिकाणी, पण दुर्गेचं महत्व जे वाढलं ते त्यामुळे वाढलं कारण ती महिषासुरमर्दिनी आहे. आणि ज्या म्हैसूरला महिषासुराचा भव्य पुतळा आहे, चामुंडेश्वरीची मूर्ती आहे किंवा दैवतेचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी पुढे नवरात्र सुरू झाला आणि तो महिषासुरमर्दिनीचा झाला. वास्तविक जे गाव महिषांचं आहे त्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी नावाचं दैवत स्थापन करून त्यांना ते दिवसल्यासारखं होतं, पण लोकांना काही वाटत नाही. दैवताच्या नावाने अशी अनेक मिथकं प्रस्थापित होतात आणि त्यात कुणाला काही गैर वाटत नाही. पण अलीकडे असुर नावाचे लोक, असुर जातीचे लोक जे उत्तर भारतात आहे त्यांना मात्र त्यावर आक्षेप आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की महिषासूर हा आमचं दैवत आहे आणि म्हणून त्याला अशा तऱ्हेने तुडवलं जाणं देवीच्या पायाखाली हे चुकीचं आहे. तेव्हा हा उत्सव बंद करावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि आपल्या नावापुढे ते असुर हा शब्द वापरतात. आपण महिषासूर मर्दिनीवर स्वतंत्र एक भाग घेऊ तेव्हा त्याची माहिती पाहू. आता या ठिकाणी एवढंच पुरेसं आहे की म्हसोबा हे दैवत आपल्या महाराष्ट्रात भूत म्हणून का बदनाम केलं गेलं, त्याला कारण महिष जनांचा जो पराभव झाला, पराभूतांच्या संस्कृतीत पराभूत जे विजेते असतात, जेते असतात, जेत्यांच्या संस्कृतीमध्ये पराभूतांच्या संस्कृतीतले महानायक हे खलनायक ठरवले जातात आणि जेत्यांच्या संस्कृतीतले खलनायक हे महानायक ठरवले जातात. हे सातत्याने जगातल्या सगळ्या संस्कृतीच्या बाबतीत घडलेलं आहे. तसंच भारतीय संस्कृतीच्या बाबतीतही घडलं आहे. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात याचं भान आपल्याला नसतं. म्हणून आपण किमान याबद्दल चर्चा करताना किंवा माहिती पाहताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. यावर मी एक शोध निबंध 15 वर्षापूर्वी तुळजाभवानी मंदिराच्या वतीने आयोजित एका चर्चासत्रात मांडला होता. त्या ठिकाणी शाहू महाराज जे कोल्हापूरचे त्याचे उद्घाटक होते, त्यांच्या पत्नी महाराणी तिथे होत्या. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्याचं आयोजन केलं होतं. गोब देगलूरकर जे मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आहे डेक्कन कॉलेजला ते होते. तर सतीश कदम, डॉक्टर सतीश कदम हे तेव्हा तुळजाभवानी मंदिराचे जे पुजारी मंडळ आहे त्या पुजारी मंडळाचे सचिव होते. त्यांच्या निमंत्रणावर मी त्या ठिकाणी गेलो होतो. इतर निबंध त्या शिस्तीत नसल्यामुळे त्यांनी त्याचा ग्रंथ काही प्रकाशित केला नाही. पण ज्या लेखाच्या आधारे मी ते लेखन केलं होतं की शोध निबंध लिहिला होता, तो लेख त्याच काळामध्ये 2009 मध्ये चित्रलेखा साप्ताहिकात माझी मातृपूजन शिवभजन ही लेखमाला चालू होती, त्यात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाच्या आधारे आपण पुढील भागात चर्चा करू. आता म्हसोबाबद्दलची माहिती या ठिकाणी पुरेशी आहे असं मला वाटतं, म्हणून मी
थांबतो. धन्यवाद.